एक महत्त्वाची बातमी आहे। बोट दुर्घटना प्रकरणी मुंबई पोलीस आणि नेव्हीचं सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे। काल संध्याकाळच्या सुमारास एलिफंटाकडे जाणाऱ्या बोटीची दुर्घटना झाली होती। त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला। नौदलाचे 3 कर्मचारी मृतांमध्ये आहेत। तर बोट दुर्घटना प्रकरणी आता मुंबई पोलीस त्याचबरोबर नौदलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। अद्यापही काही जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते आणि त्याच संदर्भात हे सर्च ऑपरेशन सकाळच्या सुमारास हाती घेण्यात आलेलं आहे। मुंबई पोलीस त्याचबरोबर नौदलाकडून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। या बोट दुर्घटनेमधून 101 जणांना वाचवण्यामध्ये यश आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती। तर 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। मृतांमध्ये 10 प्रवासी तर नौदलातील 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। दरम्यान आज सकाळपासूनच पुन्हा एकदा हे सर्च ऑपरेशन अर्थात शोध मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। नौदलाच्या स्पीड बोटीनं जोराची धडक दिल्यानंतर ही मोठी दुर्घटना घडली।